नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी स्पीकमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. काल का नाही आला तर काल मोठा विषय झाला होता आपल्या मोबाईलचा. परवा रात्री रिस्टार्ट मारला आपण, जे की म्हटलं EMI चालू असेल. IDFCचं लोन केलं आपण मोबाईलसाठी, त्याचे EMI चालू होते आणि त्याला एक त्यांनी काहीतरी केलेलं असं सेटिंग ज्यामुळे आपण फॅक्टरी डाटा रेस्ट नाही करू शकत, फक्त रिस्टार्ट करू शकतो जास्तीत जास्त. यापेक्षा जास्त काही करू शकत नाही, म्हणजे सगळं इरेज करू शकत नाही आहे. आणि ते मला करायचं होतं, त्यामुळं मग परवा रात्री केलं पण ते झालं नाही. आणि असं मोडवर गेलं की ते पुढं झालंच नाही. मला दुसरं ऑप्शन नव्हतं की डायरेक्ट मला ते सॉफ्टवेअर मारावं लागलं, असं सीन झाला. म्हणजे तुम्ही जर स्विच ऑफ करून स्विच ऑन जरी केलं तरी काय होत नाही, आणि रिसेट जरी मारला तरी जास्तीत जास्त असं होतं की मेल ID विचारतो तुम्हाला. सगळं चला झालं असं समजा, आणि जरी काय पुढं ऑप्शन आलं तर असं एक ऑप्शन येतं की तुम्हाला मेल ID टाकल्याशिवाय होत नाही. आणि तुम्ही मेल ID पासवर्ड कितीही करेक्ट टाका, कितीही अनकरेक्ट टाका, किंवा अनकरेक्टचं जो ऑप्शन येत नाही, कितीही करेक्ट टाका पण ते होतच नाही. लई जणांना विचारलं त्यांनी, म्हणजे मोबाईलवाल्यांना त्यांनी सांगितलं, भाऊ तू शोरूमलाच जा, शोरूमलाच होईल. मग आलो ओप्पोच्या शोरूमला गेलो, सॉफ्टवेअर मारलं आणि मग ते चालू झालं. आत्ता कुठंतरी आज आपण आलो, त्यामुळे काल सुट्टी घ्यावी लागली आपल्याला. आणि आता कुठंतरी तो सेटिंग जे येत नव्हती मला, फॅक्टरी डाटा रिसेटवाली, ती आता येते. हे असं असतं, लोनवर मोबाईल घेतलं की ते काहीतरी सेटिंग करतात. तुम्ही जेव्हा मोबाईल घेसाल तेव्हा तुम्हाला कळेल ते काहीतरी अलाव करा म्हणतात. ते असं अलाव केलं की असं अलाव होतो, आणि काहीतरी त्यांची सिक्युरिटीसाठी ते करत असेल, त्यांचंही चुकत नाही आहे. प्रोटोकॉल असतं ते आपल्याला फॉलो करावं लागतं, त्याशिवाय मोबाईल भेटत नाही. त्यामुळं नुकसान असं काय होत नाही, फक्त फॅक्टरी डाटा रिसेट मारता येत नाही. आणि जरी आधीमध्ये मारला तरी मला समोरच्याने सांगितलेलं ओप्पोवाल्याने, जे सॉफ्टवेअर मारतो तो, म्हटलं स्विच ऑन होतं सारखं. त्यामुळे जेव्हा तुमचं लोन क्लिअर होईल तेव्हाच ते तुम्ही सॉफ्टवेअर मारा, आणि ते बी कंपनीत जाऊनच मारा, जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे. पैसे तुम्हाला लागणार नाही, त्याचे सॉफ्टवेअर मारायला पैसे लागत नाही. आणि मला त्याने हे बी सांगितलं की 5-6 वर्ष तुम्हाला सॉफ्टवेअर फ्री आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर जर तुम्हाला कधीही मारायचं असेल, तुमचं मोबाईल असेल ओप्पोचं, तर 5-6 वर्ष फ्री असं मला सांगितलं गेलं. त्यामुळं आणि आपलं तर वॉरंटीमध्ये होतं, त्यामुळं तर आपले काही पैसे घेणं सवालच येत नाही. त्यामुळं आपण वॉरंटीमध्येच करून घेतला, आणि त्यातच काल अख्खा दिवस गेला. म्हणजे सकाळी बँकेचं काम होतं, जसं की तुम्हाला माहिती आहे बँक आपली बंद पडली. आपण नवीन बँक खोलतो आहे, एक बँक बघितली. त्या बँकेचं नाव सांगणार नाही, कारण अजून काम झालेलं नाही. तर त्यांचं असं म्हणणं आहे की 1 वीक लागेल, म्हणजे पैसे भरले 1000 रुपये मिनिमम त्यात डिपॉझिट ठेवायला लागलं. 1000 रुपये भरलात. त्यांचं असं म्हणणं आहे की 1 वीकमध्ये तुम्हाला मेसेज येईल. मेसेज आला की तुम्ही या, मग तुम्हाला बँक पासबुक, चेकबुक आणि ATM कार्ड भेटेल. म्हटलं ओके. आता 1 वीक आपल्याला फॅमपेवरच काम करायला लागेल, आणि फॅमपेने कालच 29 रुपये कट केले. म्हणजे आता काय करायचं, कॅश मागितलं लोक देत नाही. आता आज तेच करावं लागेल, कॅशवरच काम करावं लागेल. जेवढं कॅश घेतलं लोकांकडून तेवढं घ्यायचं नाही ऑप्शन. तर मग फॅमपे बी नसेल तर मग काहीतरी ॲडजस्ट करेल. आणि काय ॲडजस्ट करेल मी तुम्हाला आज नक्कीच सांगेल. आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. जर एखाद्याकडं कॅश नसेल तर काय तारंबळ होती ते असं मला बघायला भेटेल. मला वाटतं आजचं चुकून नको तोंडात शब्द झालं तारंबळ. आजचं टायटल हा असेल तारंबळ. काय तारंबळ होते बघा, बघू होती का नाही आज, मला माहीत नाही काय होईल काय नाही. वाजल्यात किती बघा, 9:20 आल्यात. 9 वाजता आलो आपण, 20 मिनिटाला साफसफाई चालल्या, तर जस्ट चालू करणार आहे. बघू काय होते काय नाही. आणि जास्तीत जास्त लोकांना कॅश मागणार आहे. कॅश नाही भेटले तर काय होते काय नाही, तर मला सांगा. बघू काय होते काय नाही. व्हिडिओ पहिल्या ऑर्डरला आहे, पहिली ऑर्डर मोठ्यातली मोठी पडो, आणि लवकरात लवकर माझं जे बँक आहे ते नवीनवालं चालू व्हावं, आणि जेणेकरून मी त्यात ट्रान्झॅक्शन करू. हे फॅमपे ऑप्शनला ठेवायचं. जर ते कधी सर्व्हरचा इश्यू आला तर फॅमपे वापरायचं, हे ऑप्शन नाही. सध्या तरी हाच बादशाह आहे. चला तर मित्रांनो, ऑर्डर मारत आपण आलो आहोत निगडीला. हे आहे निगडीचं सोसायटी. कुठे आहे काय माहिती कुठली सोसायटी. आता जस्ट ते एकाला सोडलं आणि जेवून घेतलं. म्हटलं लई वेळ झाला, कारण टाईम बघा 2:40 झाल्यात. एवढा वेळ लागला आपल्याला आज. बॅक टू बॅक ऑर्डर पडवते, आणि एक बऱ्याच वेळानंतर मला वाटतं अर्धा 1 तास ऑर्डर पडून होतं. त्यानंतर हाई ऑर्डर भेटली मोठी वाली. मला वाटतं आपण वाकडेवाडीला होतं, तिकडनं इकडं बसली म्हणत दिवस पावला. आणि मग म्हटलं पहिले जेवून घेऊया. जेवलो आणि मग आता जस्ट टेक घेतलं आहे. तर आता बघूया इथनं घराकडे कधी ऑर्डर पडते कधी नाही. आत्तापर्यंत टोटल माझ्या आय थिंक 700-800 झालं. 820 काहीतरी झालं, 820, जे खूप चांगली गोष्ट आहे. आता चाललं असं डोक्यात की 1500 होतील का नाही. एवढे चांगले झाले ते तर अजून
1500 व्हायला काय हरकत आहे नाही का. तर बघूया काय होते काय नाही. 1000 झालं तरी देव पावलं म्हणतो मी. पण आज असं जर बुम झालं तरी असं वाटतं मग 1,500 तर व्हायला काय प्रॉब्लेम नाही का. तर बघू काय होते कारण आता जस्ट चालू करणार आहे आणि वाजल्यात एवढं टाईम एवढा झाले की आता घराकडे निघलं पाहिजे. कारण इकडनं घराकडे जायचं म्हणजे 5-6 वाजतात. मग CNG भरायचे 2च कांड राहिलेत. त्यामुळे आता रेस्ट नाही घ्यायची. आता ऑपोजिट डायरेक्शनला नाही जायचं. तुम्हाला माहिती आहे अशा वेळेस काय होतं ऑपोजिट डायरेक्शनलाच ऑर्डर पडतात आणि ते मी घेणार नाही. मला आत्ता वारजे साईडला ऑर्डर जरी पडली तरी ठीक आहे. बघू लेट सी वॉट हॅपन. लोकांची तारांबळ बघणार होतं आज माझीच तारांबळ झाली. असं होतं ड्रायव्हर लोकांचीच तारांबळ होते ॲक्च्युली की आपण सगळ्यांनी मस्त कोणी कॅश दिले कोणी ऑनलाईन दिले. तारांबळ झाली नाही कोणाची. तारांबळ माझी झाली की मला आता घराकडे ऑर्डर पाहिजे नाही आणि आता मला ऑर्डर पडणार नाही मला माहिती. पडलं तर देव पावलं म्हणायचं. मग तारांबळ नाही झाले पाहिजे आणि जर नाही पडलं तर तारांबळ झाले म्हणजे तारांबळ काय होईल की MT जायला लागेल आपल्याला आणि आपल्या घरीतनं 30-40 किलोमीटर लांबी. 30 तरी आहे ॲटलिस्ट. 40 जे होते जरा ओव्हर होते. 31 किलोमीटर लांबी की 30 किलोमीटर MT जाणं आपल्याला परवडणार नाही आहे. याचा अर्थ असा नाही की आपण MT जाणार आहे. जे भेटेल ते घेत जाणार आहे आणि आय होप इतकं नाही पडलं तरी मला माहिती खडकी वगैरे कुठनं ना कुठनं पडेल. तर चला जाऊया आणि बघूया काय ते करायचं. फायनली मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या एरियात आणि बघू शकता आपल्या पाठीमागे कोणी नाही लाईनीला पण पुढं आहेत आणि डायरेक्ट नंबर लागला आपल्याला इथं CNG पंप हाती चौक. वाजल्यात 6:20. आता जस्ट आलो आहे. 10 मिनटात नंबर लागेल. नशीब भाऊ इथं डायरेक्ट नंबर लागणं म्हणजे तेव्हाच पावलं म्हणायचं. नाही तर भाई काय रांग जातील लांब. नशीब आपलं चांगलं आहे. पलीकडची बी आहेत. पलीकडचे 3-4 जास्त आहेत पण पलीकडची पटकन हटते असं लोकांचं म्हणणं आहे. पण काय फरक नाही पडत. 10-5-10 मिनटं इकडे तिकडे होऊ शकतात. कारण आता मी एडिटिंग करा बसणार आहे. थंबनेल बनवणार तेवढ्यात मला नंबर येईल. एडिटिंग करतोवरच नंबर येईल. त्यामुळे मला काही टेन्शन आहे. मी इथं 1 तास द्यायलाच मला काहीच प्रॉब्लेम नाही. कारण मी एडिटिंग करतो थंबनेल डिझाईन करतो नंतर अपलोडिंग करतो त्याला 1 तास जातच मला. तर टोटल आत्तापर्यंत आपण ऑर्डर मारत केलं 1200 रुपयाची की खूप चांगली गोष्ट आहे. कमी झाली ठीक आहे काय हरकत नाही. 1,500 करायची इच्छा होती पण ठीक आहे आपली इच्छाच असते फक्त. बाकी काय आहे जास्त त्रास द्यायचा नाही स्वतःला. ते जेव्हा ऑर्डर पडत असतं ना तेव्हा कळत नसतं. घरी गेल्यावर कळतं. आता मला घरी गेल्यावर कळलं काम जास्त केले का कमी केलं. म्हणजे दुखायला लागलं तर जास्त केलं म्हणायचं. नाही दुखलं तर म्हणायचं कमी केलं आहे आणि कमीच करणार आहे मी तुम्हाला पहिले सांगितले. तर 1200 रुपये इट्स ओके. आय एम हॅपी. तर चला आता हा ब्लॉग इथंच संपूया. कारण कोणीतरी म्हणले ते जेवढं भेटते तेवढ्यात खुश राहा. आता जस्ट मला जुनं विचारते पण जस्ट आता सुचलं बडबड करता म्हणून म्हटलं टाकावं लागलं. तर जेवढं भेटते त्यातच खुश राहा. आपलं तर 1000चं सकाळी म्हणणं होतं पण 1200 दिले देवानी जे की खूप चांगली गोष्ट आहे. की CNG जाणार आहे पण ठीक आहे. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. भेटूया नवीन ब्लॉग.